नमस्कार मित्रांनो, महा लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही आपल्याला घेऊन आलेलो आहे कामठी विधानसभा क्षेत्रातील बहादुरा नगरपंचायत। इथे आपण बघू शकतो की इथे भरपूर नागरिक जे आहेत ते जमा झाले आहेत। काही समस्या होत्या, इथे नागरिकांच्या समस्या आहे। इथे काँग्रेसचे पदाधिकारी नेत्या जे आहेत अवंतिका ताई लेकुरवाळे त्या देखील आलेल्या आहेत। काही महिला इथे आहेत ज्या आपल्या कंप्लेंट त्यांच्याजवळ देत आहेत आणि ती कंप्लेंट जर समजा तुम्ही जर ऐकली तर ती धक्कादायक आहे। कालच आम्ही एक व्हिडिओ टाकला होता, लाईव्ह टाकलं होतं की कामठी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा डोंगर साचलेला आहे ह्या नावाचा होता। आज अवंतिका ताई लेकुरवाळे आहेत आपल्यासोबत, जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे आणि काय प्रकार आहे। ताई, तुम्ही इथे आल्यात, आम्ही पण बघितलं की इथे काही महिला आपल्याशी चर्चा करतायत। कुठला हा भ्रष्टाचार आणि कसा काय केलेला आहे? इथे या गेडाम ताई आहेत, तर त्या माझ्याकडे 2 दिवसापूर्वी कंप्लेंट घेऊन आल्या, तक्रार घेऊन आल्या की यांच्या परिसरातल्या जवळपास 200हून अधिक महिलांची प्रेमिला, काय नाव आहे त्यांचं, प्रमिला गुजर ही भाजपाची कार्यकर्ता आहे आणि ती महालात राहते आणि तिने अंकिता भिवगडे नावाच्या मुलीला घेऊन आली, यांच्याकडे मीटिंग घेतली, यांना सांगितलं की कल्याण योजनेअंतर्गत त्याचे फॉर्म दाखवा, अशा प्रकारचे फॉर्म दाखवले की कल्याण योजनेअंतर्गत आम्ही शिलाई मशीन, त्याच्यानंतर फोन, मोबाईल फोन हा स्वस्तात देतोय, म्हणजे शिलाई मशीन 3000 काही रुपयामध्ये देतोय, मोबाईल फोन जो आहे तो 5000 देतोय, अशा प्रकारे सांगून, एवढंच नाही तर मेट्रोमध्ये जॉब लावून देतो म्हणून 40,000 रुपये लागेल, कोणाला 30,000 सांगितले, कोणाला 40,000 सांगितले, अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना, कल्याण योजनेसाठी किती रुपये घेतले त्यांनी? कल्याण योजनेसाठी 350 रुपये वेगळे घेतले, अनुदानासाठी 200 रुपये वेगळे घेतले, असं करून एक महिलेला जवळपास 1,000वर तिने गंडवलं आणि यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे गेडामताईंकडे की त्यांनी ते पैसे आपसात वाटून घेतले, आणि अशा प्रकारे फार मोठा स्कॅम केला। आणि हा स्कॅम इथेच नाही आहे, अशा प्रकारे त्यांचा बऱ्याच ठिकाणी स्कॅम सुरू आहे। हा केव्हा केला? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी, की तुम्हाला आम्ही हा सगळा फायदा देतोय म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी हे सगळं केलं। काही प्रत्येकी महिलेला 1000ने नुकसान हे केलेलं आहे। अशा किती महिला आहेत आणि हे किती लाख रुपयाचं स्कॅम होतं? ज्या माझ्यापर्यंत अप्रोच झालेल्या आहेत, ठीक आहे, त्या महिला जवळपास 200 आहेत, 200हून अधिक आहेत। आता या पलीकडे त्यांनी बाहेर काय केलं हे मला सांगता येणार नाही, परंतु ज्या माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याविषयी सांगायचं तर 2 लाखापेक्षा जास्त स्कॅम इथे आहे। आपण जाणून घेऊया अजून जे लोक इथे फसवल्या गेलेल्या आहेत त्या भाजप नेत्या ज्या होत्या त्यांच्या थ्रू नेमकं काय प्रकरण झालं होतं, कोणाचा फोन आणि कधी पैसे दिले तुम्ही? नाही, माझ्याकडे बचत गट आहे। पहिले आपलं नाव? माझं रत्नमाला गेडाम। मी काकूच्या संपर्कातच होती, तर माझ्याकडे बचत गट असल्यामुळे काकूने म्हटलं का बचत गटाची मीटिंग लावा। त्यामध्ये योजना राबवल्या गेल्या, ह्या कल्याण योजना, मोबाईलचं, आणि त्यांनी त्या अमाऊंट सांगितलेली आहे की या फॉर्मचे इतके पैसे लागल। जसं कल्याण योजनेचे 350 रुपये सांगितले, मोबाईलचे 450 रुपये सांगितले, फॉर्मची अमाऊंट। तर बायांना वाटलं का मुलांसाठी, आणि ते मुलांसाठीच आहे, महिलांसाठी नव्हतं, म्हणजे गरीब बाया घेऊन नाही देऊ शकत बा असं सांगितलं, म्हणून तो 5000 मध्ये मोबाईल देणार होत्या। तर असं केलं त्यांनी आणि तो 2021चा मॉडेल दाखवायला आणला होता मोबाईल, तो बायांनी नाही पाहिजे म्हटलं, त्यांनी आमचे पैसे वापस पाहिजे म्हणाले। तर तुम्ही किती पैसे दिले? मी पण 450 मोबाईलचे दिले, 350 रुपये असे कल्याण योजना, 4,500 रुपये मोबाईलचे, साधारण प्रत्येकी तुम्ही किती खर्च केला? मी 1000 रुपये। 1000 रुपये कोणाला दिले? अंकिता भिवगडेले, म्हणजे माझ्याकडे पूर्ण पैसे जमा कोण आलं होतं? अंकिता भिवगडे। आणि त्यांनी कोणाला दिले? आता ते त्यांनी पैसे दिले माझ्या घरून, भाजप नेत्या कोण होत्या, नाव सांगा त्यांचं? गुजर काकू म्हणतात, महालात राहतात काकू गुजर, फार व्यक्तित्व आहे, चुकलेल्या आहे महालाला, घरी जिथे राहतात त्याच्याच घराच्या खाली त्यांचं घर आहे। काय म्हणाल, शिकार झालेले आहेत का सांग? या मॅडमकडे आम्ही केलं, मग घेतलं
ताईकडे जमा करून द्या म्हणे, फक्त एवढे सांगत होते त्या. मीटिंग घेतला की पैसे कोणाला दिले? माझ्याकडे जमा कोणत्या महिलेचे तुम्ही कोणाला दिले? त्यांच्याचकडे त्यांची संपर्क आला दाखवण्यासाठी म्हणजे कोणाची मैत्रीण नाही, पण ताईंची. नाही नाही मग आता ताईंच्या कशा काय अपेक्षा? नाही, त्या महिलांसाठी नेहमी झटत राहतात म्हणून मी त्या म्हणजे या फसवणूक झाली म्हणून मी त्यांच्याकडे संपर्क. तुम्ही या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली का? आपण पुन्हा आणून दिली त्याला यांना. नेमकं शिकार झालेले आहेत भरपूर असे परंतु ज्या महिला आहे रोज मला कसं तरी करतात, असं हे काम केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर असं असू शकतं ज्यामुळे काही गुजर हे काही व्यक्तिमत्व लहान नाही आहे. भाजपाच्या त्या मोठमोठ्या भाजपाच्या नेत्यांच्या जमा आहेत. तेव्हा गेडा काही घेऊन आल्या तेव्हा भाजपाच्या सांगणार इथे ही बाब सांगितली. त्यांनी सांगितलं 24 मी पैसे वापस करायला सांगू. तर मी त्यांना सांगितलं 24 तासात जर आपल्या महिला पैसे नाही झाले तर आम्ही पोलीस कंप्लेंट करू. आणि त्याच्यामुळे आम्ही बघितली काल संध्याकाळपर्यंत वाट बघितली. काल त्या असं सांगितलं मला, परंतु त्याचे पैसे वापस नाही झाले. म्हणून आज आम्ही नगर आम्हाला त्याचे पाहिजे. त्यांनी आपसा घातल्याचं पण पैसे घेतले आणि आपसा त्यामुळे भाजपाचे जे नेते लक्षात पाहिजे की त्यांचे कार्यकर्ते आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना जे कामगार मंडळाची योजना मला वेगळे पैसे योजना लोकांपर्यंत हे आपलं काम आहे. त्यासाठी आम्ही इथे प्रशिक्षण दिले. आम्ही कसे डिप्लोमासाठी तुम्ही जर अशा प्रकारच्या योजना राबवताय तर तुम्ही काय निःशुल्क